नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. वाढीव बसेस आणि उर्वरित केंद्र शासनाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील असू खासदार नरेश म्हस्के. जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो, गणेश नाईक यांचं ठाण्यात प्रतिपादन. आणि बंदी असलेल्या कप सिरप विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. PM ई बस सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनानं ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी 100 पर्यावरणपूरक वातानुकूलित ई बसेस मंजूर केलेत. येत्या एप्रिल महिन्यात या बसेस GMTच्या ताफ्यात दाखल होतील. वाढीव बसेस आणि उर्वरित केंद्र शासनाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीची बैठक श्रीनिवासुलू रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत झाली. या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के या बैठकीला उपस्थित होते. परिवहन सेवेच्या विस्तारासाठी तसंच आकाराच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि अद्ययावतीकरण या विषयांवर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे बैठकीत मांडले. प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणाऱ्या 100 वातानुकूलित आरामदायी ई बसेस ठाणेकरांच्या सेवेसाठी दिल्याबद्दल बैठकीमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले. तसंच ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे परिवहन सेवेला जादा बसेस द्याव्यात अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. कोविड-19 साथीच्या रोगाचा सामना करत संघर्ष करत असलेल्या ठाणे महापालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानात 5 रुपये वाढ म्हणजे 24 प्रति किलोमीटर ऐवजी 29 प्रति किलोमीटर इतका अनुदान देण्याची, तसंच योजनेसाठी किमान अंतराची आवश्यकता 200 किलोमीटरवरून 160 किलोमीटरपर्यंत कमी करण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. या बदलामुळे ही योजना नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल असं बैठकीत त्यांनी निदर्शनास आणून दिलं. जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा असं प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात केलं. जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्या दूर करणं. मी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना सांगितलंय, नवी मुंबईत जनता दरबार घ्या असं देखील नाईक यांनी यावेळेला सांगितलं. गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन मागी गणेशोत्सवाला भेट दिली. वंदे मातरम संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचं दर्शन नाईक यांनी घेतलं. राज्याचा कुठलाही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो असं सांगत नाईक यांनी पुन्हा जनता दरबारावर भाष्य केलं. यावेळी आयोजक संदीप लेले, माजी नगरसेवक भरत चव्हाण इत्यादी उपस्थित होते. बाब अशी आहे की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. ओके, पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो, आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा. दरबार म्हणजे काय, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि दूर करणं, त्याच्यात काय वावड काही नाही, चांगलंच आहे. मी तर सगळ्यांना सांगितलं, म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले, मंत्र्यांना, मी नवी मुंबईत या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा, अजितदादाच्या लोकांना मी सांगितलं. शेवटी काय महायुतीचा विचार आहे ना, महाराष्ट्र थांबणार नाही. आता गतिमान, शक्तिमान, प्रकाशमान तो सर आता देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच. पण वाहतूक कोंडीची समस्या ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून ह्याच्या काही प्रश्नांची उकल होऊ शकते का? आज आपल्या माहिती सांगतो, मी सकाळी 10 वाजता पालघर रेस्टॉरंटला जाऊन भाईंदर पासून गुजरातच्या बॉर्डरपर्यंत ट्रॅफिक जाम होते त्याच्याकरता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, आणि त्या लोकांनी सांगितलं एप्रिल एंडपर्यंत किंवा मिडल मे पर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल. मी तिथल्या SP ना पण सांगितलं की दररोज जर कोंडी होणार असेल तर लोकांनी प्रवास कसा करायचा, त्यातल्या बरोबर म्हणजे मनोर वाड्याचा तुमचा रस्ता, त्याविषयी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी बोललो होतं. मला कोणी सांगितलं नव्हतं, पण मला त्या गोष्टी जाणीव होती म्हणून मी ॲडव्हान्स त्यांना बोलवलं होतं. त्या ठाण्यामध्ये शेवटी ठाणं आपल्या सगळ्यांचं आहे. ठाण्याची सुद्धा अडीअडचणी दूर करण्याकरता गरज पडली तर संबंधित अधिकाऱ्यांना बोलवू आपण. नमस्ते. हाऊ आर यू? तरुणांमध्ये अंमली पदार्थांचं व्यसन इतकं वाढलंय की ते नशेसाठी बंदी घातलेल्या औषधांचा वापर करतात. जून 2023मध्ये केंद्र सरकारनं एक अधिसूचना जारी करून अनेक कफ सिरपच्या उत्पादनांवर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती.
असं असतानाही आजही अशा अनेक कंपन्या आहेत ज्या त्यांची विक्री करतायत. खोकला आणि सर्दी झाल्यास डॉक्टर सहसा कफ सिरप देण्याचा सल्ला देतात, परंतु ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं सुमारे 1 वर्षापूर्वी 4 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे. असं असतानाही ठाण्यात बंदी असलेलं कप सिरप विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी 31.75 लाख रुपये किमतीच्या 2 प्रतिबंधित कफ सिरपच्या बाटल्या अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. परवानगीशिवाय या सिरपची विक्री करण्यास मनाई असल्याचं आरोपींना माहिती होतं, तरीही ते अंमली पदार्थाने भरलेले सिरप आपल्याकडे ठेवत होते, असं पोलिसांनी सांगितलं. नारपोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की गुप्त बातमीच्या आधारे 31 जानेवारी रोजी भिवंडी शहरातून 5 जणांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी 17,640 बाटल्या जप्त केल्या आहेत, ज्यात कोडीन फॉस्फेट, अफू आणि इतर रसायन आहेत. हे 147 बॉक्समध्ये ठेवण्यात आले असून ते अवैध विक्रीसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही तपास करत आहोत की आरोपींनी या बाटल्या कुठून मिळवल्या आणि त्या कुणाला विकायच्या होत्या, असंही अधिकारी पुढे म्हणाले. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे, API महाजन आणि त्यांची टीम यांनी ACP श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये 31 जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये, नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली. त्या कारमध्ये 4 इसम आणि 4 बॉक्स होते. त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या, कप सिरपच्या बॉटल होत्या. ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं, जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो. ते ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या अनुषंगानं NDPS कायद्यानं गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला, त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला. एकूण मुद्देमाल 147 बॉक्स, ज्याच्यामध्ये 17,640 ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल, ज्याची किंमत सुमारे 31,75,000 इतकी आहे. त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षेचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे. तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे, ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं, ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं, त्याचं वितरण कुणी केलं, त्या वितरणामध्ये कोण समावेश आहे, आणखी किती आरोपींचा समावेश आहे, या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉकपोलच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला ब्रँड मेमरी तपासणी करून घ्यावी असं निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावं असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगानं दिले असल्यानं या विरोधात ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. यावेळेला पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. संपूर्ण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत EVM संदर्भात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानं पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. तसंच काही पराभूत उमेदवारांनी EVMच्या BU, CU, VVPAT मशीनच्या ब्रँड मेमरी तपासणी करण्यासाठी लाखो रुपये भरलेत. पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाविरोधात टाकलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं याबाबत तात्काळ खुलासा करावा अशी निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. या नोटीसीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला ब्रँड मेमरीची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. महाराष्ट्र सरकारनं गेली 2 वर्ष कंत्राटदारांची बिलं दिलेली नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदारांनी ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर काम बंद आंदोलन छेडलं. यावेळेला महासंघाचे मुंबई, ठाणे, पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी बोलताना सांगितलं की महाराष्ट्रातील कंत्राटदार गेली 2 वर्ष सरकारकडे राहिलेल्या बिलांची मागणी करतायत, पण सरकार जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतंय. आम्ही कंत्राटदार राष्ट्राच्या निर्मितीचं काम करतोय.
तन मन धन लावून काम करत असतो. गेल्या 1.5 वर्षांपासून आम्ही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करत होतो. आता आम्ही सध्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांना विनंती करतोय, आम्हाला आमचा निधी उपलब्ध करून द्या. बाजूलाच PWDच्या इमारतीचं काम चालू आहे, त्यांना द्यायला तुमच्याकडे निधी आहे. लाडक्या बहिणींसाठी तुमचे पैसे वर्ग केले, पण आम्हाला द्यायला नाहीत. आम्ही आता आमचं घर, सोनं नाणं गहाण ठेवून आमची घरं चालवतोय. हॉस्पिटल बांधणं, रस्ते बांधणे, ग्रामीण भागातील पूल बांधणे ही सरकारची कामच आम्ही करतोय. मग आमच्यासारख्या छोट्या कंत्राटदारांचे पैसे का थकवले जातात? शेतकऱ्यांच्या जशा आत्महत्या होतात तशा आता कंत्राटदारांच्या आत्महत्या होतात की काय, अशी आता आम्हाला भीती वाटायला लागली आहे. आम्ही नवीन सरकारला पत्र दिली आहेत, विनंती केली आहे, याबाबत योग्य तो निर्णय लगेच घ्या. नाहीतर आमचे जे डंपर आहेत, रोडच्या ज्या मशिनरी आहेत, आमचे कामगार आहेत, या सर्वांना घेऊन मंत्रालयाला घेराव घालू. या आंदोलनाला मंगेश आवळे, अनिल नलावडे, कल्पेश केणे, विलास आंडे, विकी पवार, अविनाश तिवरेकर, काका कुलकर्णी, संतोष जयकर फुलवर आणि इतर सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने कालपासून 5 तारखेपासून आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला. आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज ठाण्याचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन द्यायला आलो होतो. आम्ही रितसर आंदोलन केलेलं आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये हा जो अनुशेष भरून काढत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 2 जिल्हे येतात. एक पालघर जिल्हा पण येतो, जो नवीन निर्मित झालेला आहे तो. तर ह्या पालघर जिल्ह्याची लोकसंख्या, त्याचा अनुशेष आणि ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आणि त्याचा अनुशेष अशी दोघांची सांगड घालून सरकारने ते नियोजन करायला पाहिजे होतं. परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये तसं काहीही झालेलं नाहीये. गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत बोंबलत आलेलो आहे की बाबा आम्हाला आमचा निधी जो आहे तो अपुरा आहे, आम्हाला निधी देण्यात यावा. इमारत दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याला 238 कोटीच्या निधीची गरज असताना 2022 ते 2024 ह्या 2 अर्थसंकल्पीय कालावधीमध्ये शासनाने आम्हाला फक्त 22 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. आमची रस्त्याची कामं असू देत, 3054चा आमचा हेड असू देत, आमचा 0304 असू देत, आमचा रस्ते बांधणीचा असू देत, आमचा पूल बांधणीचा असू देत, आमचा साकाव बांधणीचा असू देत, ह्याच्यासाठी अंदाजे 600 कोटीचा निधी आमचा बाकी आहे. आदिवासी विभाग मोडला जातो. ठाणे जिल्हा हा आदिवासींचा विकास जिल्हा म्हटला जातो. या आदिवासी विकासाच्या जिल्ह्यामध्ये आमचे जवळजवळ 308 कोटीचा आमचा निधी बाकी आहे आणि शासनाने आम्हाला दिले फक्त 18 कोटी रुपये 2 वर्षामध्ये. जलजीवन मिशन असू देत, आमचं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असू देत, आमचे सिंचन बनवायचं, आमचं पर्यटन असू देत, असा कुठला हेड आहे की ज्या हेडमध्ये शासनाच्या ह्याच्यामध्ये थकबाकी नाहीये. तर माझी शासनाला ही मागणी आहे की तुम्ही त्वरित आमचा हा जो निधी आहे तो आम्हाला वर्ग करून द्या. त्यासाठी आज आम्ही हे निवेदन वरती दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ही सगळी तुमची मागणी जी आहे ती आम्ही शासनाला कळवू आणि ठाणे जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही सरकारला घेराव घालणार आहात? 100% आम्ही येत्या 2 दिवसानंतर आमची राज्यव्यापी आमची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयानुसार आम्ही पुढची कारवाई आम्ही 100% करणार आहोत. पालघर इथे आज जिल्हा नियोजन समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळेला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्ह्यातील अनेक प्रलंबित आणि महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधलं. मनोर येथे उभारण्यात आलेल्या बर्न सेंटरच्या वास्तूचं काम पूर्ण असूनही आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीअभावी हे केंद्र अद्याप कार्यान्वित नाही. आमदार डावखरे यांनी तातडीनं डॉक्टर आणि अन्य आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हे केंद्र सुरू करण्याची मागणी केली. त्यांनी यावर भर देत म्हटले की अधिकारी कार्यभार स्वीकारताच हे बर्न सेंटर अनेक रुग्णांसाठी वरदान ठरेल. जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आढळतो आणि म्हणून या सर्व शाळांचं एक ऑडिट करणं आवश्यक आहे, असं डावखरे यांनी बैठकीत नमूद केलं. डहाणू येथील जिल्हा परिषद शाळा मल्याण मराठी येथे विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेत शौचालय दुरुस्तीची मागणी आमदार डावखरे यांनी केली. डहाणू येथील कासा आणि जव्हार उपजिल्हा रुग्णालयात लाखो रुपयांच्या सोनोग्राफी मशीन्स आहेत, मात्र टेक्निशियन नसल्यामुळे त्या निष्क्रिय आहेत. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयात अधिक खर्च करून तपासण्या कराव्या लागत आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी त्वरित टेक्निशियनची नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा वाढीव बसेस आणि उर्वरित केंद्र शासनाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील असू खासदार नरेश म्हस्के. जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो गणेश नाईक यांचं ठाण्यात प्रतिपादन. आणि बंदी असलेल्या कप सिरप विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साई आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621314. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.